आज कितीही काही झालं तरी हेअरकट करायला जायचंय म्हणजे जायचंय म्हटलं. मला सकाळी सकाळी मस्त तयारी करून घेतली. तयारी करून थोडा माल घेऊन घेतला. माल घेऊन निघालो डायरेक्ट आपण आपल्या किराणा दुकानाकडे गेलो. किराणा दुकान मालकांनी ओपन करून ठेवली होती. सामान वगैरे सोडून दिल्या. मग मालकांना म्हटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली. सगळी साफसफाई वगैरे करून घेतली. लगेच सगळा कचरा एका ठिकाणी गोळा करून घेतला. दिवाबत्ती करून घेतली. लगेच तेवढ्यात आपले कचरा गाडीवाले जाऊन देऊन गेले. मग त्या कचरा गाडीमध्ये आपला सगळा गोळा गेलेला कचरा वगैरे टाकून दिला. मग म्हटलं चला कस्टमर नाही तेवढ्यात आपण पटापट आपला हेअरकट करून म्हटलं. दुकान वगैरे मंगल करून घेतले. दुकान मंगल करून निघालो डायरेक्ट आपण आरत्याला गेलो. तिथं आपल्या रोहित भाऊ त्यांच्या दुकानावर गेलो. रोहित भाऊ त्यांना म्हटलं हेअरकट करायचं आहे. म्हटलं तुमचा भाऊ डायरेक्ट पूर्ण केस किधरून गेलाय म्हटलं. लगेच रोहित भाऊ त्यांनी हेअरकट वगैरे स्टार्ट करून दिला. मस्त हेअरकट एकदम फिनिशिंग मध्ये करून दिला. तुम्ही बघू शकता हेअरकट कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हेअरकट करून निघालो डायरेक्ट आपण आपल्या घरी गेलो. मस्त फ्रेश वगैरे होऊन गेलो. जेवण वगैरे करून घेतलं आणि डायरेक्ट निघालो आपण आपल्या किराणा दुकानाकडे जात होतो. तेवढ्यात आपले फॅन्स भेटले. मग फॅन्सना हाय बाय करून घेतलं. लगेच किराणा दुकानाकडे गेलो. किराणा दुकान ओपन करून घेतली. सगळं सामान वगैरे रचून घेतला. मग आपले कस्टमर चालू होते. तेवढ्यात मालक पण येऊन गेले. मालकांना वाटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे. कसं आहे ना कस्टमर वाट बघताय म्हटलं. लगेच सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली. दिवाबत्ती करून डायरेक्ट आपले कस्टमर चालवून गेले. मग आपल्या सगळ्या कस्टमरचं काम वगैरे एकदम मस्त फिनिशिंग मध्ये करून दिलं. तुम्ही बघू शकता. मग आज काय एवढे कस्टमर नव्हते. मग म्हटलं थोडा चेहरा पण खराब होऊन गेला. म्हणलं केला म्हटलं एक काम कर माझी शेविंग वगैरे करून दे आणि लगेच डिटेन करून दे म्हटलं. लकीने शेविंग वगैरे करून दिले. लगेच डिटेन वगैरे करून दिलं. डिटेन करून तुमचा भाऊ कसा दिसतोय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं का. लगेच मग म्हटलं चला झाडू मारून घेऊ. दुकान मंगल करून घेऊन डायरेक्ट निघू आपण आपल्या घराकडे. तर कसं काय वाटलं पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.